महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोण कुणाचा मित्र आणि कोण कुणाचा प्रतिस्पर्धी बनेल हे सांगणं अवघड असतं. पण सध्या दिल्ली आणि महाराष्ट्रात घडणाऱ्या काही राजकीय घडामोडींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भविष्यासंदर्भात नवीन चर्चा सुरू केल्यात. मंडळी, गेल्या काही दिवसात दोन मोठ्या राजकीय घडामोडींनी सर्वांचं लक्ष वेधलंय. पहिली म्हणजे केंद्रातील सत्ता समीकरणांबाबत सुरू झालेली चर्चा आणि दुसरी म्हणजे इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष अनुपस्थिती. पहिल्या घडामोडीकडे पाहिलं तर दिल्लीतील राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू आहे की भाजपाचं केंद्रातील संख्याबळ पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होत चाललं आहे. अशा परिस्थितीत प्रादेशिक मित्र पक्षांवर असलेलं अवलंबित्व कमी होऊ शकतं आणि याचाच परिणाम महाराष्ट्रातील महायुतीच्या अंतर्गत समीकरणांवर होऊ शकतो. कारण आजपर्यंत महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला महत्त्व मिळण्यामागे त्यांच्या सोबत असलेलं खासदारांचं संख्याबळ हा एक मोठा घटक मानला जात होता. त्यामुळे दिल्लीतील नेतृत्वालाही त्यांची राजकीय गरज होती. पण जर केंद्रात भाजप आणखी मजबूत झाली तर परिस्थिती बदलू शकते का, हा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय. याच काळात आणखी एक महत्त्वाची घटना घडली. दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक पार पडली. देशभरातील विरोधी पक्षांचे नेते प्रत्यक्ष उपस्थित राहिले. मात्र उद्धव ठाकरे यांनी या बैठकीला ऑनलाईन उपस्थिती लावली. राजकीय विश्लेषकांच्या मते ही केवळ अनुपस्थिती नव्हती तर एक राजकीय संदेश असू शकतो. कारण गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यातील संभाव्य जवळीकीबाबत चर्चा सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेतील काही वादग्रस्त प्रस्तावांच्या प्रकरणातही पडद्यामागे भाजप आणि ठाकरे गटामध्ये संवाद झाल्याच्या चर्चा रंगल्या. असं सांगितलं जातं की आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन काही मुद्दे उपस्थित केल्यानंतर भाजप नेतृत्वाने त्याची दखल घेतली आणि संबंधित प्रस्तावांवर स्थगिती आली. या संपूर्ण प्रक्रियेत शिंदे गट मात्र बाजूला राहिल्याचं अनेक राजकीय निरीक्षकांचं मत आहे. यामुळेच आता एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. जर भविष्यात भाजप आणि ठाकरे यांच्यातील राजकीय अंतर कमी झालं तर सर्वात मोठा फटका कुणाला बसू शकतो? उत्तर अनेक जण एकनाथ शिंदे असंच देताना दिसतात. कारण महाराष्ट्रात भाजपसाठी मूळ शिवसेनेचा ब्रँड आणि ठाकरे नावाचं महत्त्व आजही मोठं मानलं जातं. अर्थात याचा अर्थ उद्या भाजप आणि ठाकरे एकत्र येणार आहेत असा होत नाही. पण राजकारणात शक्यता कधीही नाकारता येत नाही. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. पहाटेचा शपथविधी झाला, महाविकास आघाडी तयार झाली, शिवसेना फुटली, अजित पवारांनी बंड केलं. म्हणून भविष्यात कोणतं नवीन समीकरण तयार होईल याबाबत निश्चित काही सांगता येत नाही. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटासाठी पुढचा काळ महत्त्वाचा मानला जातोय. कारण जर केंद्रातील भाजप आणखी मजबूत झाली आणि महाराष्ट्रात नवीन राजकीय पर्याय उपलब्ध झाले तर शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर कमी होऊ शकते. दुसरीकडे एकनाथ शिंदे हे देखील अनुभवी राजकारणी आहेत. 2022 मध्ये त्यांनी अशक्य वाटणारी राजकीय खेळी यशस्वी करून दाखवली होती. त्यामुळे त्यांना कमी लेखणही योग्य ठरणार नाही. आता प्रश्न एवढाच आहे की दिल्लीतील बदलती समीकरणं आणि महाराष्ट्रातील नव्या राजकीय हालचाली यामध्ये एकनाथ शिंदे स्वतःचं स्थान कायम ठेवतील का, की महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एखादा मोठा ट्विस्ट पाहायला मिळेल? याचं उत्तर येणारा काळच देणार आहे. तुम्हाला काय वाटतं? भाजप मजबूत होत असल्याच्या चर्चांचा सर्वाधिक परिणाम एकनाथ शिंदे यांच्यावर होईल का? उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यातील संभाव्य जवळीक ही केवळ चर्चा आहे की भविष्यातील संकेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.